पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रांचा वीज पुरवठा हा गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। मुंबईकरांची पाण्याची वाढती तहान भागवण्यासाठी आणि पुरेसा शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका विविध कामं हाती घेणार आहे। यापैकी एक गारगाई प्रकल्प असून त्यासाठी 36 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पुण्यामध्ये जीबीएसच्या 4 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या 170 वरती पोहोचली आहे। 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। 61 रुग्ण आयसीयूत असून आतापर्यंत 5 जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे। नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएसची लागण झाल्याची बाब समोर आली आहे। संबंधित मुलगी ही व्हेंटिलेटरवरती असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी दिली। महायुती सरकारने राज्यातील जनतेवरती एसटीची 14.95% भाडेवाढ लादल्यानंतर स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसची 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे। नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे। लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटरने सुसाट धावणार आहे। त्यामुळे ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना जलद गतीने अंतर कापता येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळाने कंबर कसलेली आहे। विमानतळ टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पिंपरी महानगरपालिकेने 43 मालमत्तांच्या लिलावाची 2 वेळा प्रक्रिया राबवली। मात्र दोन्ही वेळेला या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाहीये। त्यामुळे तिसऱ्यांदा लिलाव राबवण्याची महापालिका प्रशासनावरती नामुष्की आली। पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर पाणी आणलं जाणार आहे। या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावरती असून डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे। रेल्वेमध्ये ग्रुप डी वर्ग 1 अंतर्गत 32,438 पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी आहे। सिडकोकडून महिन्याभरापूर्वी नवी मुंबईतल्या तब्बल 26,502 घरांची घोषणा करण्यात आलेली आहे। पण गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठीही परवडणारी घरं महागच ठरल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊन सुद्धा या घरांसाठी अवघे 22,000 अर्ज आलेले आहेत। त्यामुळे सिडकोच्या घरांसाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनाच लॉटरी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येते। लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन दिसलं तर योजनेचा लाभ जागच्या जागी रद्द केला जाणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट कायम आहे। मुंबईमध्ये मंगळवारी 17°C तापमानाची नोंद झालेली आहे। औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा किमान 5,000 रुपये शिकाऊ विद्यावेतन देण्यात येत आहे। आतापर्यंत मुंबईत 21,000 तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवरती कारवाईची टांगती तलवार आहे। यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनासाठी केलेले अर्ज पालिकेने फेटाळले। तर या अर्जावरती निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिले। दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती असताना सुद्धा बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर टाळतात। हेल्मेट सक्ती असताना सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 1,77,000 चालकांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईच्या दिशेने येणारी जनशताब्दी तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या 3 गाड्यांचा प्रवास हा 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंत सीमित राहणार आहे। यापूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत निश्चित होती। राणीच्या बागेतील 10 एकरचा भूखंड पालिकेच्या ताब्यात आलेला आहे। इथे प्राणी संग्रहालयाचा विस्तार होणार आहे। या प्रकल्पांतर्गत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार आदी विदेशी प्रजातींच्या प्राण्यांसाठी प्रदर्शनी तयार करण्यात येते।
मुंबईच्या कूपर रुग्णालयात कॅन्सरसाठी 150 बेडचं स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लिनियर एक्सलरेटरच्या अत्याधुनिक यंत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच सायन रुग्णालयात रेडिएंटची सुविधा सुद्धा पुरवण्यात येणार आहे. कल्याण शिळीफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळील निलजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून पुढील 5 दिवस वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई नवी मुंबईहून डोंबिवलीला जाणाऱ्या आणि शिळीफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलेला आहे. त्यांच्या साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकला. या छापेमारीनंतर संजीवराजेंचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर ठिय्या मांडून आहेत. अजून कितीही तास ही कारवाई चालणार याबाबत स्पष्टता नाहीये. पुण्यातील लवासा प्रकरणात पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावेळेला या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आरोपीची ओळख परेड झालेली आहे. मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत आरोपी शरीफुल इस्लामची ओळख परेड करण्यात आलेली आहे. यावेळेला स्टाफ नर्स एलियामा फिलिप आणि आया जुनू हे उपस्थित होते. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत मंदिर संस्थान सकारात्मक आहे. ट्रस्टची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ड्रेस कोडची मागणी मंदिर महासंघाने केलेली होती. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केलेली आहे. महाराजांच्या आत्महत्येमुळे तीर्थक्षेत्र देहू गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका झालेली आहे. भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी गावाजवळ 2 आरोपींसह हा मुलगा सापडलेला आहे. काल रात्री या मुलाचं अपहरण झालं होतं. 2 कोटींच्या खंडणीसाठी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपी या मुलाला घेऊन जात असताना भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी इकडे कारचा अपघात झाला. या अपघातानंतर चौकशी केली असता मुलाचं अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली. अपहरण झालेला आपला नातू परत आल्यानंतर मुलाच्या आजोबांना आनंदाश्रू अनावर झालेले आहेत. मित्र परिवार आणि पोलिसांनी अथक परिश्रमाने चिमुकल्याचा शोध घेतला. त्यामुळे त्यांचे आभार मानत असताना आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. पुण्यातील कात्रज घाटात रिक्षा आणि डंपरची जोरदार धडक होऊन अपघात झालेला आहे आणि या धडकेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला असून 1 जण गंभीर जखमी आहे. घाटकोपरमधील 43 अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येते. बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी दोघांवरती कारवाई केली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेरळ गावचे माजी सरपंच भगवान चंचेंना या प्रकरणामध्ये अटक केली आहे. पुण्याच्या बिबवेवाडीत झालेल्या वाहनांच्या तोडफोडीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी कोयता हाती घेत तब्बल 50 ते 60 वाहनांची तोडफोड केलेली आहे. नवी मुंबईच्या CBD सेक्टर 8 मध्ये पालिकेचं रोड मेंटेनन्सचं काम सुरू होतं. यावेळेला रस्ता दुरुस्तीचं साहित्य घेऊन आलेल्या अवजड वाहनाच्या चाकाखाली येऊन ईशान सोसायटीतील 1 लहान मुलाचा मृत्यू झाला. कल्याण पूर्वेच्या सूचक नाका परिसरातील मॉडर्न होमसह 3 ते 4 दुकानांवरती चोरट्याने डल्ला मारला. दुकानाचं शटर तोडत दुकानामधील रोख रक्कम तसंच लॅपटॉप आणि मुद्देमाल लंपास केलाय. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात सीमा कांबळे या महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी राहुल भिंगारकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मीनगरमधील अतिक्रमण कारवाई विरोधामध्ये नागरिक रस्त्यावरती उतरले. त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावबंदीचा आदेश झुगारल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नांदेडच्या वाहेगाव इथे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तब्बल 2 कोटी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. पोलीस अधीक्षकांनी दुचाकीवरून छापा टाकत ही कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नागरिकांनी गटरमध्ये बसून आंदोलन केलेलं आहे. यावेळी तळोदा पालिकेविरोधात नागरिक आक्रमक झाले. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलंय. जालन्याच्या इंदेवाडी गावाजवळ लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करा
यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झालंय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर नेटसेट PhD संघटनेने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय. महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक द्या, UGC रेग्युलेशन ड्राफ्ट बंद करा यासह इतर मागण्यांसाठी डफली वाजवत घोषणाबाजी केली. नांदेड रेल्वे स्थानक ते बस स्थानकाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. जालना महानगरपालिकेसमोर महायुती दिव्यांग आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आहे. बजेटमध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांसाठी कोणतंही धोरण नसल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेनं केलेला आहे. या विरोधातच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाल बावटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेचे 100 सफाई कर्मचारी प्रथमच राज्याबाहेर इंदोरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा या अभियानासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या 3,955 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये शालेय पायाभूत सुविधा, विद्यार्थी मूल्यांकन, पोषण आहार यासह कौशल्य विकासावरती भर दिला आहे. इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणात पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबवण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले. गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवरती ड्रोनद्वारे देखरेख केली जाणार आहे. CET सेलने BBA, BCA, BBM, BMS, BMA या अभ्यासक्रमांच्या CET नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल. अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात तळ कोकणात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करत राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. उदयनराजे भोसलेंच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवरती आले. कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. सोलापूरकरांच्या विधानानंतर शिवप्रेमींनी आक्रमक आंदोलन केलं. त्यानंतर सोलापूरकरांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. राहुल सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागितल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेने दिलेला आहे. तसंच सोलापूरकर हा संघाचा दलाल आहे का असा खोचक सवाल सुद्धा केला आहे. अभिनेते राहुल सोलापूरकरांची जीभ छाटा आणि 1 लाखांचं बक्षीस मिळवा अशी ऑफर देत इतिहास अभ्यासक छगन झोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील कुची इकडे जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची तपासणी केली. तसंच स्वतः जेवून जेवणाची गुणवत्ता सुद्धा तपासली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपुरातील कळमेश्वर इथल्या शाळेत अचानक भेट देत पाहणी केलेली आहे. यावेळेला त्यांनी 5वीतील वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुस्तक वाचन सुद्धा केलं. मुंबईतील बांगलादेशींच्या वास्तव्याला महाविकास आघाडीच कारणीभूत आहे. काँग्रेसने आपली मतं वाढवण्यासाठी बांगलादेशींना आश्रय दिला असा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. उभय रिंगण सोहळ्याने शिर्डीतील साई परिक्रमेचा आगाज झालेला आहे. 13 फेब्रुवारीला शिर्डी महापरिक्रमा सोहळा पार पडणार आहे. देशविदेशातील हजारो साई भक्त या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील बहुचर्चित माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 5 ते 9 फेब्रुवारीपर्यंत मुंबईच्या परळ इकडे हा महोत्सव पार पडणार आहे.